तर कशी असते शिवजयंती चला पाहू. तर आम्ही चाललोय आज शिवजयंतीच्या निमित्तानं मेन पुण्यात म्हणजे मनपाला. आणि आता आम्ही मेट्रोमधून खाली उतरलो, जस्ट चाललंय आमचं डेस्टिनेशन की मनपाचा रोड कुठं सापडतो भाई. सो त्याच्या आधी एक फिट चेक करून घेऊ बोललो. तर फायनली आम्ही उतरलो मेट्रोपासून आणि पाहिलं तर पुणे महानगरपालिकेला इतकं छान सजवलंय, सगळं सजवलंच नव्हतं. देन आम्ही स्टार्ट केली आमची जर्नी. चालत चालत आम्ही मनपाला गेलो आणि हा आहे मनपाचा ब्रिज. इथे खूप गर्दी सुरू झाली. आपल्या महाराजांच्या रथांची सुरुवात. लढले मैदानी परवाना केली आपल्या जीवाची शूर मावळ्यानी सैनिक. तर हा आहे नानावाडा, जो त्या काळच्या नानांसाठी फेमस होता. तर आम्ही हा नानावाडा बघून चालत गेलो दगडूशेठकडे. तर दगडूशेठचं मंदिर तुम्हाला समोर दिसतंयच. खूप गर्दी होती त्या दगडूशेठसमोर. त्याला पण खूप छान सजवलंय. तर दगडूशेठ दर्शन तर घ्यायचं होतं, पण आज जायचा आता वेळ नव्हता. तो म्हटलं बाहेरूनच घेऊ. पण बाहेर एवढी गर्दी होती की दर्शन घ्यायचं कसं हाच प्रश्न. तर आम्ही कसं बसं करून दगडूशेठच्या समोर तरी गेलो आणि दर्शन घ्यायला लागलो. तर हा दगडूशेठच्या समोरचा व्ह्यू. खूप गर्दी होती आज सुद्धा. तरी पण आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. अथर्वशीर्ष चालू होतं. थोडा वेळ बसलो, थांबलो तिथं आणि सगळं ऐकून घेतलं. तर हा भला मोठा भगवा लावलेला आहे रोडवरती. खूप सुंदर दिसतोय. आणि चालू आहे आता काय महाराजांच्या नाटकांचे चालू आहे कार्यक्रम. तो काही जण नाटकं करतात. आणि त्यांना मी एंटर केलं तर ही आहे फुलांचं मार्केट. ते तुळशी मार्केट त्याच्या जवळच आहे. ते तुळशी मार्केटमध्येच येतं कधी कधी सुद्धा. सो आम्ही फुलांचं छानपैकी सुगंध घेत चाललेलो. खूप सारी छान छान फुलं होती आणि फुलांचा वास घ्यायला तर आपल्याला कधीच आवडत नाही असं नाही. फुलं आर बेस्ट थिंग्स. नेक्स्ट सेक्शनचं आम्ही ठरवलं की आता कुठं जायचं, कारण की ढोल तर आम्हाला ऐकायला कुठं येत नव्हता. सो फायनली आम्ही ठरवलं की जरा तुळशी मार्केटमध्ये जरा फिरून येऊ तिकडं. सो आम्ही इकडे तिकडे काही ना काहीतरी बघत बसलो. शेवटी मुली म्हटल्यानंतर हाऊस तर असतेच मार्केट फिरायची. तर आम्ही मार्केट फिरायला चाललो. तर माझी मैत्रीण मला लीड करत होती की मार्केटमध्ये कसं जायचं. तर आम्ही मार्केटमध्ये फिरलो. कोणत्या दुकानामध्ये काय काय हे चेक केलं सगळं वगैरे. घेतलं तर काहीच नाही. पैसा खर्च करायची इच्छा नव्हती. हा तिथं तुळशी मार्केटमधला गणपती आहे. तिथं आम्ही दर्शन घेतलं त्याचं सुद्धा. देन आम्ही एका दुकानात गेलो. तिथं आम्हाला पडदे घ्यायचे होते. मग आम्ही पडदे बघितले. तर ते पडद्याची किंमत इतकी लावत होती की घेऊ की नको समजत नव्हतं. बट त्याच्यात घेतलं की लाल महाल बघू. सो हा लाल महाल. आणि आता आम्ही चाललोय आमच्या होप्सकडे. आम्हाला होप्स नव्हत्या की आज ढोल बघायला मिळेल, पण आमच्या कानावरती ढोल ऐकायला आला. आणि सध्या आमचे पाय चालले ढोलच्या दिशेने. आम्ही पळत चाललोय. तर गाईज गर्दी एवढी आहे आम्हाला कळत नाही ढोल कसा बघावा. तर मी छोटी फायनली मी कसं तरी पुढं शिरत ढोलचा व्हिडिओ काढत होते. पण मी हा ढोलचा व्हिडिओ काढला नाही. बेस्ट थिंग आय हॅव सीन. ड्रोन सोडले बघ. गाईज आज एवढी खुश आहे की आम्हाला ढोलचं एक्सपेक्टेशन्स नसतानाही आम्हाला आज ढोल ऐकायला आला. तेही अनएक्सपेक्टेड वेने. आणि लास्ट ढोल होता ज्याचे 15 मिनिटं मी ढोल ऐकले आणि मन प्रसन्न झालं. माहितीये इतकं छान वाटलं पुण्यातला ढोल ऐकून. हा स्वयंभू ढोल होता, स्वयंभू ढोल पथक. त्यांचा ढोल खूप छान होता आणि ते लास्टवाले होते ज्यांनी आमच्या इच्छा पूर्ण केल्या. त्यांनी मी ढोल बघून विचार केला की आता काय करायचं, कारण की भूक तर खूप लागलेली होती.
सो आम्ही प्लॅन केला की आता आम्ही रूमवर जाऊन खाऊ. सो आम्ही निघालो आमच्या रूम्सवरती आणि तिथंच म्हटलं मग ऑन द वे काय ते खायचं म्हणून आम्ही अर्ध्या तासाच्या वेटिंग लिस्ट नंतर थाळी ऑर्डर केली. सो आम्ही थाळी खाल्ली आणि निघालो आमच्या घरी. काही व्ह्यूज अँड लुक्स देत.